या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील या दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि युती अभेद्य राहिली. मग त्या दोघांच्या कष्टाचं फळ आपल्याला आज पाहायला मिळतं की 68 पैकी 52 जागा अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश प्रथमच मिळालंय. जनतेने ज्यांना नाकारलं त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार? त्याच्यात जनतेनेच ती प्रतिक्रिया नाकारड व्यक्त केलेली आहे. अहिल्यानगरच्या जनतेला मी समर्पित करतो की ज्यांनी आमच्या राष्ट्रवादी भाजपच्या युतीला जे प्रचंड त्यांनी आपलं पाठबळ दिला, आशीर्वाद दिला. हा विजय आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे. हा विजय आमचे देशाचे आपले कणखर प्रधानमंत्री माननीय अमित भाईंचा आहे. हा विजय ज्यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज जगदीपमान यश पक्षाला भारतीय पक्षाला मिळालं ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युती जी झाली त्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांना सुद्धा या यशाबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मला मनापासून या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील या दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि युती अभेद्य राहिली. मग त्या दोघांच्या कष्टाचं फळ आपल्याला आज पाहायला मिळतं की 68 पैकी 52 जागा अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश प्रथमच मिळालंय. त्यांचं सुद्धा मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. एकंदरीत आपण पाहिलं तर खासदार सुजय निलेश संख्या आहेत, मात्र एकही जागा तुतारीला पक्षाला आलेली नाही. उभाटाही कुठंतरी एका जागेवरच विजय झालेला आहे. एकंदरीत मला वाटतं जनतेने ज्यांना नाकारलं त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार? त्याच्यात जनतेनेच ती प्रतिक्रिया नाकारड व्यक्त केलेली आहे. त्यांनी आरोप केले होते की भारतीय जनता पार्टी दबाव आणते, गावाचं राजकारण करते, पैशाचं राजकारण करते, असं त्यांनी आरोप केला होता. जनतेने आता लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं. ईव्हीएमवर पुन्हा शंका घेण्याचे कारण अरे आता निवडणूक आयोगावर आता शिवसेनेचे नेते आता उभाटाचे नेते आरोप करायला लागले. पराभव झाला की एकतर निवडणूक आयोगावर आरोप करायचे, काही तर पण फॅशन झालेली आहे ईव्हीएमवर आरोप करायचे. त्यामुळे या लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा नाही आणि फक्त व्यवस्थेवर टीका करायची. करता करता जनतेचा सुद्धा त्याच्यावर आत्मविश्वास झाला नाही. हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला स्पष्ट दिसतं. प्रचारात दंड थोपटणारे आता मात्र निकालानंतर गायब झालेले दिसून येत आहे. त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न. आम्ही एक विशेष ते कार्यक्रम घेऊन त्यांच्यासमोर गेलो होतो. आमदार संग्राम भैया जगताप असतील, डॉक्टर सुजय असतील, त्यांनी विश्वासक असं शहर अहिल्यानगर शहर विकासाकरता लोकांना आश्वासन दिलं होतं आणि लोकांनी त्याचा विश्वास ठेवलाय, शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे मला वाटतं आता जनतेचा विश्वास सार्थक ठेवण्याचं काम आता या भाजप राष्ट्रवादी युतीला आपल्याला करावं लागलं. महापौर पदाचं काय सूत्र ठरलंय? महापौर पदाचं काय सूत्र ठरलेलं आहे? युती दोघे तरुण आहेत, दोघे निर्णय घेतील. महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड आहे सध्या, म्हणजे निवडणुकी महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एकत्र आले होते, मात्र कुठेही त्यांचं जन्मत आलं नाही. मुंबईतून नाही झाले आणि महाराष्ट्रात कुठं निवडणुकीत कोणी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या मी सांगितलं असे कोणी एकत्र निवडणूक बदलत नाही, चित्र काही बदलत नाही. असं की ही लोकशाही पद्धतीमध्ये जनता जो आपल्यासाठी झगडतो, काम करतो, त्याच्यासाठी जनता त्यांनी बदल उभे राहतात. मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवला. कोस्टल रोडचं रोपण असेल, मेट्रोच्या माध्यमातून असेल, आता सेतू आहे, आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये उभं राहत आहे. मला वाटतं त्यामुळे कधी नव्हत घरातून जागा व्हायचं मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं. हे आजच्या काळात जनतेला मान्य नाही आहे. हा मुंबई महापालिकेचा निकाल स्पष्ट सांगतो. पुणे महानगरपालिकेचा निकाल, पिंपरी चिंचवड नगर महापालिकामध्ये उभाटाला लोकांना नाकारलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाला नाकारलंय. सगळ्या ठिकाणी त्याची दुर्दा झालेली आहे. मला वाटतं
म्हणून म्हटलं की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही. लोक ह्या युतीला कंटाळलेले आहे की एकत्र करणार असं दिसतंय निवडणूक. सर महाराष्ट्र में